नमस्कार. पीक विमा 2024 संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अखेर या 15 जिल्ह्यात 2024चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काय असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया थोडक्यात. तर ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाले होते आणि पीक विमा काढला होता आणि नुकसान झाल्याची तक्रार पीक विमा कंपनीकडे नोंदवली होती, अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अखेर या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा अग्रिम 25% स्वरूपात वाटप सुरू झालेले आहे. जसे की आपल्याला माहीतच आहे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आदेश दिला होता की 25% पीक विमा रक्कम ही सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. आता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. म्हणजेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर ते 15 जिल्हे कोणते असणार आहेत जाणून घेऊया थोडक्यात. तर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हा पीक विमा ज्या शेतकऱ्याने 1 रुपयातील पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सरसकट हेक्टरी 36,000 रुपये सोयाबीन पिकासाठी, तर कापूस पिकासाठी सरसकट हेक्टरी 45,000 रुपये असे पद्धतीने वाटप सुरू झालेले आहे. तर ही होती 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. तर या 15 जिल्ह्यातील किती तालुके यासाठी पात्र आहे आणि त्या तालुक्यातील किती शेतकरी यासाठी पात्र झालेले आहे, याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण पुढील दिवशी पाहूया. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.